या श्वासात ध्यास हाय दहिवली गावाचा, या क्रिकेटचा नाद हाय दहिवली गावाचा. या श्वासात ध्यास हाय दहिवली गावाचा, या क्रिकेटचा नाद हाय दहिवली गावाचा. नसा नसात खेळ हाय दहिवली गावाचा, या खेळात अभिमान हाय दहिवली गावाचा. हे आली 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 दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग. जमले सारे जण खुश झालं या मन, 11 स्टार दहिवलीच हे आयोजन. जमले सारे जण खुश झालं या मन, ओमकार दहिवली संघाचं हे आयोजन. प्रीमियर लीग चषक है मानाचा दहिवली गाव, मानाचा दहिवली गावातील क्रिकेट संघाचा. आयोजक सारा गाव हा पहिल्या वर्षाचा, खेळ क्रिकेट साऱ्यांच्या यो हर्षाचा. हे या प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं. दहिवली प्रीमियर लीग 2000. विकेट मिळण्याची इथे शक्यता होती, परंतु फेकी थोडीशी सुमार पाहायला मिळाली आणि एक धाव स्वतःही संघाचं खातं या ठिकाणी ओपन गोलंदाजी करताना त्यावेळी तुमच्या नावाचा बोलबाला मिळाली. कामगिरी केली स्वामी 11 टीम कडून खेळत असताना. अर्धशतकीय पहिलं अर्धशतक त्याने या स्पर्धेमधील झलकावलं आणि बाला धनवे यांनी देखील जुनेरा अनम 11 टीम कडून खेळत असताना जबरदस्त कामगिरी केली आहे. आजच्या दिवसामध्ये असा असे कोणते फलंदाज आहेत आता प्रत्येक टीम मध्ये, ते चांगला खेळ करतील हे पाहणे गरजेचं आहे. हेमंत एक चांगला गोलंदाज आहे, चांगली कामगिरी या ठिकाणी करतो, एक लेजंड प्लेअर आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवरती केवळ 2 धावा त्यानं खर्ची केल्यात. तेजस गायकवाड ज्यानं गोलंदाजी करत असताना पहिलं मैदान षटक स्पर्धेमधील त्यानं हाताळलं आणि जबरदस्त कामगिरी त्यानं केली. चांगला फटका हवेमध्ये,
मास्टर दहिवली दहिवली प्रीमियर लीग या ठिकाणी पर्व 14 मधील दुसरा दिवस. पुन्हा एकदा फ्लाय केलं होतं चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कव्हरवरचा क्षेत्ररक्षक आला, त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं. एक धाव चेंडूवर ते मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्यानं एकूणच धाव फलक जाऊन पोचेल ते 3 या धावसंख्येवरती. सुरुवात या ठिकाणी थोडीशी मित्रमंडळी सावध आणि संत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये, जी विचारपूर्वक सुरुवात आहे. आणि या 17 या इनिंग मध्ये जर आपण शेवट मध्ये ती क्षमता आपल्यामध्ये आहे, परंतु त्याची महत्वाची विकेट प्राप्त केली एक लेजंड प्लेअर हेमंत यांनी. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि चांगला चेंडूच्या पैकी डॉट बॉल येतोय. षटक हाताळलं आणि त्यांना धाबा खर्च केल्या केवळ 3. एक महत्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केली आणि पहिला मोठा आदरा मिळवून दिला तो खोट डाबा या टीमच्या विरोधात खेळत असताना अनुष्का 11 टीमसाठी जी महत्वाची विकेट या ओव्हरमध्ये देखील चल पाहायला मिळतोय. तिने भरलेला खेळ काल आपण पाहिलं की बाला धनवे यांच्या संघाने केवळ शेवटच्या षटकामध्ये ज्या धाबा आल्या त्या धाबा त्यांच्यासाठी अगदी लाभदायक ठरल्या आणि तदनंतर त्यांच्या गोलंदाजांनी केलेला संघर्ष दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल. हा गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन होतोय, परंतु ऑन केली होती, परंतु त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. भरपूर चांगला खेळ त्याला या मॅच मध्ये करावा लागेल, कारण की पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहिलं कालच्या दिवसामध्ये देखील विकेटवरती थोडासा ओलावा आणि त्या कारणासाठी गोलंदाजांच्या प्रेमात ही विकेट ही खेळपट्टी पडताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला 3 धावा धावफलकावरती. एक गडी गमावला बॅटिंग करणाऱ्या खोट डाबा 11 टीमनं, परंतु उर्वरित येणाऱ्या 4 षटकामध्ये आक्रमण करणार की तेच आक्रमण रोखणार अनुष्का 11 टीमचे गोलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सुरुवात झाली कालच्या दिवसामध्ये आणि काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. दमदार सुरुवात. पहिल्याच सामन्यामध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं आणि त्या 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जबरदस्त कामगिरी केली होती ओमकार जिनगर या फलंदाजानं. लगातारचे आलेले 4 षटकार त्याच्या बॅक टू बॅक बॅट मधून आपण पाहिले आणि तो सामना अगदी एकतर्फी त्यांनी जिंकून दिला होता. जरूर आपण या स्पर्धेचा उल्लेख मिळताय दहिवरीकरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. पुन्हा एकदा आपण दहिवलीकर प्रीमियर लीग ज्या प्रीमियर लीग मधून याच विभागातील जे पडद्यामागचे हिरो आहेत त्यांना फ्रंटफूट वरती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
एक धाव या चेंडूवर ते मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल. खोट डाबा संघ जाऊन पोहोचतोय तो 6 या धाबसंख्येवरती. या स्पर्धेसाठी आम्हाला ऑफिशियल पंच लाभले गेलेत. अविनाश टेंबे, कुडसावरे, वागणीचे हे ऑफिशियल पंच, अभ्यासू पंच मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर DK सर अगदी खूप चांगलं डिसिजन, क्लिअर डिसिजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी. पंच भीमरचा नो चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल. रिपर मागितलं जात आहे की जरूर 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आमची या ठिकाणी सज्ज होईल. तत्पूर्वी आमचे आयोजक देखील या ठिकाणी चेक करतील की भीमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही. क्वालिटी अँड क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं जात आहे की भीमरचा नो चेंडू आहे किंवा नाही. अगदी कमरेच्या वरती चेंडू असेल तर तो चेंडू नो घोषित केला जाईल. परंतु आमचे आयोजक या ठिकाणी आहेत आणि पंचांचा या ठिकाणी नो 2+1 3 धाबा आणि फ्रेट असेल पुढील चेंडूवरती. 24 लाईव्ह इव्हेंट्स आमची टीम या ठिकाणी कार्यरत करते. विवेक पाटील असतील, राज पाटील, अमोल पाटील, प्रणव पाटील या सर्व टीमला मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. कारण की अगदी लेस एजमध्ये, कमी कालावधीमध्ये, कमी मी तर म्हणेन वयामध्ये उंच भरारी घेतली गेली. ते विवेक पाटील, राज पाटील, अमोल पाटील, प्रणव पाटील आणि यांच्या संपूर्ण टीमनं. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. रनआउटसाठी फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात बाद आहे की नाही. खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि आमचे या ठिकाणी आयोजक देखील आणि तिसरे पंच देखील या ठिकाणी बघतायत की धावचीत स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात बाद आहे. मैदान सोडावं लागेल ते फलंदाज अथर्व, जो सलामीला गेला होता निराशा करत. आता शोध मैदान सोडावं लागतंय त्याला. कारण की या मॅच मध्ये त्याच्याकडून भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या. असं वाटलं होतं एक चांगली इनिंग तो संघासाठी केलेल, परंतु अगदी 2 धाबा करत 4 चेंडूवरती त्याला मैदान सोडावं लागतंय. आमचे स्कोरर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य रोहित पवार, ज्याने रायगड प्रीमियर लीग देखील कव्हर केली आणि अशा बऱ्याचशा चांगल्या चांगल्या रायगडमधील होणाऱ्या अव्वल दर्जाच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना स्कोरिंग करताना आपण पाहतो. तदनंतर आमचे DJ विठ्ठल झुंजावराव DJ, त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. कारण की खूप चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून, चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात. चांगला फटका, गॅप सिलेक्शन चांगला आहे. कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल जाईल. बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. आमचे समालोचक मित्र योगेश ढोले आणि मी स्वतः अजिंक्य बौड आपल्या मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. कारण की या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. कारण की अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मान्यवरांचा आदर सन्मान, आदर सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दहिवलीकरांची ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम या मैदानावरती आपण सातत्यपूर्वक गेले 3 वर्ष आपण पाहिलं आणि आता 4था वर्ष या ठिकाणी आपण अनुभवतोय. कालचा दिवस खूप या स्पर्धेमध्ये बरंच काही मित्र म्हणेन देऊन जाणारी स्पर्धा आहे. चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेतून घडले जात आहेत. नवीन नवीन खेळाडू दहिवलीकरांना मिळत आहेत आणि चांगला खेळ म्हणजे ज्याच्या वाटेला संधी येते तो खेळाडू चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि काल तेजस गायकवाड यांनी कमालीची गोलंदाजी केली.
पहिलं मेडन षटक त्यांनी हाताळलं. बाला धनवे एक लेजंड प्लेयर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सेकंड पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येतोय आणि आणि तदनंतर आपण पाहिलं तर बरेचसे चांगले चांगले खेळाडू, ओमकार जिनगरे जो जिगरबाज युवा खेळाडू आहे, त्यांना मित्र म्हणजे एक ग्रेट ऑलराऊंडर आहे दहिवली टीमचा, त्यानं हे मैदान गाजवलं. समीरला काल संधी मिळाली होती, समीर दाबणेला संधी मिळाली होती, त्यांना एक षटकार एक चौकार मारत आपल्या संघासाठी तब्बल 17 धाब्यांची स्फोटक इनिंग त्यानं साकार केली. म्हणजे ज्याला ज्याला संधी मिळते या मैदानावरती तो त्या संधीचं सोनं करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. चेंडू पहिलाच डॉट बॉल टाकतोय गोलंदाज अजय. हा गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. हेमंत एक लेजंड प्लेयर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळला जाणारा हा संघ अनुष्का 11 चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. अध्यापक तरी त्यांनी जो निर्णय घेतला होता, नाणेफेकीचं कौल त्यांना जिंकलं होतं, टॉस का बॉस होते आणि तदनंतर जो निर्णय त्यांनी घेतला फिल्डिंग करण्याचा, तो निर्णय अगदी योग्य ठरतोय. गोलंदाज तयार, चांगला पटका. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन, ताकदवर गॅप सिलेक्शन पाहायला मिळतंय कव्हर आणि पॉइंटच्या मधून. त्यांच्या पाठीशी हात आहे कान थोरांचा. आली 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 दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग. जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की दहिवलीकरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कारण की कालच्या दिवसामध्ये खेळाडूंना मिळालेली संधी, प्लॅटफॉर्म अगदी खूप महत्त्वपूर्ण असतं आणि एखादा खेळाडू जरी प्रॅक्टिसमध्ये बरेचसे चांगले फटके मारत असेल, परंतु संघामध्ये जर त्याला कुठलं स्थान नसेल तर एखादी प्रीमियर लीग त्या खेळाडूच्या साठी एक चांगलं प्लॅटफॉर्म, नवं चैतन्य देणारं प्लॅटफॉर्म आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतं आणि तशीच ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय पुण्यश्व तयार आहे. फटका पसलाय, अगदी बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही हे दर्शवलं पंचांनी आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येईल. अजय एक चांगला गोलंदाज, परंतु त्याच्यावरती आक्रमण जरूर केलं, परंतु 4 चेंडूवरती केवळ त्यानं 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, इथून पुढे देखील चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली तर धावा वाचवण्यामध्ये तो सक्षम ठरेल. पुन्हा एकदा पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते. षटक संपलंय. क्रिकेट संघाचा आयोजक सारा गाव हा पहिल्या वर्षाचा खेळ क्रिकेट साऱ्यांच्या यो हर्षाचा. हे आली 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 दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग.
21 धाबा धाव फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 3 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7 धाबा, 11 धाबा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7 धाबा. एकूणच 21 धाबा आहेत त्या धाव फलकावरती. मास्टर दही भली संघ आहे भारी, महालक्ष्मी दहिवलीनं केली तयारी. खेळ खेळायला जमली पोर सारी, दैवली गावाच्या मार्केट यार्ड जाऊन वरी. वाटे अभिमान साऱ्यांना आयोजकाचा, इंदिरा 11 दहिवली क्रिकेट संघाचा. वाटे अभिमान साऱ्यांना आयोजकाचा, जय हनुमान कुर्ले या संघाचा. त्यांचा वाजतोय खेळाडूंच्या या नावाचा. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात येत आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 21. शेवटचे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये जर कमीत कमी 40+ जर धावा इथून पुढे जर आल्या, 21 धावा धाव फलकावरती आहेत, अजून 20 संघर्ष निर्माण करण्यासाठी जागा निर्माण करतील. हेमंत चांगला पटका समोरच्या दिशेने 20 शेप मध्ये हा पटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ वरती, चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धाव संख्येवरती. केतन आणि साहिल जाधव नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे. साहिल यांची बॅटिंग आम्हाला बघायची या स्पर्धेमध्ये. स्कोरिंग खूप त्यांनी चांगली केली होती या अगोदरच्या स्पर्धेमध्ये देखील आणि या स्पर्धेला देखील त्यांनी आम्हाला सपोर्ट केलाय. परंतु हा पटका चांगला आहे, विकेट मिळण्याची शक्यता, परंतु पॉपिंग क्रीजवरती दोन्ही फलंदाज सुखरूपपणे पोहोचले जातात आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 24 या धाव संख्येवरती. खूप चांगली प्रीमियर लीग या ठिकाणी आपण अनुभवतोय. अनुष्का 11 आणि खोत डाबा या दोन संघादरम्यान मॅच चालू आहे. अनुष्का 11 नाणेफेकीचं कौल जिंकलंय. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय, एक धाव सहजरित्या कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये, म्हणजे केवळ एकच धाव या चेंडूवर मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25 या धाव संख्येवरती. अनुष्का 11 टीमनं नाणेफेकीचं कौल जिंकता टॉस का बॉस होता, त्यांनी जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा त्या निर्णयावरती ते खरे उतरलेत. रोहित एकंदरीत आपण पाहिलं तर केवळ धावा त्याने खर्च केल्यात. या चौथ्या षटकाचे मोठा फटका खेचायचा होता, बॅट बॉलचा कोणताही या ठिकाणी संपर्क झाला नाही, परंतु टायमिंग क्रिकेटमध्ये करणं फार गरजेचं आहे. चेंडूवरती नजर असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सातत्यपूर्वक आपण तेच सांगत आलो की जर तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक क्रिकेटमध्ये खेळलात तर त्या चेंडूवरती तुम्हाला निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल, अन्यथा तुमची विकेट त्या चेंडूवरती पाहायला मिळेल. परंतु चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार, चांगला पटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली येतोय, जेलला कॅरी केलं, अजून एक आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या खोट डाबा 11 टीमला. आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग. शिंदे आणि त्यांनी काल खूप चांगली गीतं या ठिकाणी वाजवली आणि साऊंड क्लॅरिटी देखील त्यांच्या माध्यमातून, म्हणजे जसा फलंदाज बाद व्हायचा त्याच्यावरती त्यांनी गीतं या ठिकाणी वाजवली. एकनाथ माली जे सुप्रसिद्ध गीतकार आणि कलाकार आहेत त्यांचे गीतं या ठिकाणी त्यांनी वाजवली, त्यांचे कवाली त्यांनी या ठिकाणी वाजवल्या, त्यांना पण देऊया आपण धन्यवाद. पुन्हा एकदा चांगला फटका, बॅक टू द बॉलर, परंतु एक धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल, कोच धाबा संघ जाऊन पोहोचेल ते 27 या धाव संख्येवरती. 27 धाबा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत याचं हे षटक या ठिकाणी संपुष्टात येतं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा येते एकूणच 27 धावा.
4 षटकांचा खेळ संपला आणि 10 फलकावरती धावा आहेत त्या 27. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंदार उर्फ गुड्डू आणि त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल या स्लॉक ओव्हरमध्ये. परंतु साहिल जो ऑन स्ट्राईक आहे त्याला आक्रमण करावं लागेल. आपण उल्लेख केला होता सुरुवातीला 40+ जर धावा आल्या. कालच्या सामन्यामध्ये देखील आम्ही सोयंश 11 आणि जुनेरा अनम 11 या टीममध्ये जी मॅच झाली त्या मॅचमध्ये देखील आम्ही तेच उल्लेख केलं होतं की 40-45+ धावा झाल्या तर धावा जमवणं कठीण होईल आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय या मॅचमध्ये. चांगला फटका, टायमिंग देखील चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चषक हैमानाचा दहिवली गावातील क्रिकेट संघाचा आयोजक सारा गाव हा पहिल्या वर्षाचा खेळ क्रिकेट साऱ्यांच्या यो हर्षाचा. जर या ठिकाणी मंदार गुड्डू यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर जरूर पराग शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का? आणि आमचे विठ्ठल झुंजारराव यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल मंदार या खेळाडूसाठी. परंतु मंदार या गोलंदाजासाठी, परंतु हा गोलंदाज तशी कामगिरी करेल का? साहिल चांगली बॅटिंग करतो. एक धाव, दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल का? आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. अतुल यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे एकूण अप्पी या फलंदाजाला जर बाद केलं मंदार यांनी तर अतुल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. सर्व संघ मालक त्यांचा देखील आपण धन्यवाद देऊ, कारण की त्यांनी मनाचा दाखवलेला मोठेपणा आणि तदनंतर या संघांना त्यांनी पुरस्कृत केलेत त्या सर्व मित्रमंडळी संघ मालकांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटकार पहिल्या चेंडूवरती जरूर खेचला साहिल जाधवनं, परंतु तदनंतर जखण निर्माण करतोय तो फलंदाज मंदार. 3 चेंडूवरती जर 3 विकेट आल्या तर तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असेल. पहिली विकेट मिळतीये, पहिली विकेट या ठिकाणी मिळते. खेळाडूंना मान आहे आयोजन छान हिवली प्रीमियर लीगचं हे कार्य महान. तिथे खेळाडूला मान आहे आयोजन छान हिवली प्रीमियर लीगचं हे कार्य महान. नाही खेळात भेदभाव. चांगली गीतं या ठिकाणी वाजवले जात आहेत, परंतु आमची एक फरमाईश आहे डीजे बालादादा धनवे यांचं देखील एक गीत या ठिकाणी गतवर्षी जे वाजवलं होतं ते तुम्ही वाजवावं, आमची फरमाईश आहे. गोलंदाज तयार. मंदार मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. आता शेवटच्या चेंडूची पैकी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे मंदार. हा चांगला फटका फलंदाज पट्ट्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा षटकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 42. ती 43 धाब्यांची डीजे. 30 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज.
चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतोय लौकिक 11 आणि त्यांच्या विरोधात शरद भाऊ फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. हेमंत आणि पटकन आणि स्वतःचंही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय या एका धावेनं. एका धावेच्या बरोबरीनं एक धाव फलकावरती धाव फलकाचा श्री गणेश या ठिकाणी केला जातोय. 42 धावा या ठिकाणी जमवल्या होत्या. बॅटिंग करत असताना खोट धावा 11 टीमला आणि 43 धावसंख्येचा पाठलाग त्यांना या मॅच मध्ये करायचा आहे अनुष्का 11 टीमला. चांगला पटका ऑन साइड रिजन मध्ये गॅप सिलेक्शन चांगलं होतं परंतु एक धाव या चेंडूवरती मिळाले. एका धावेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावा संख्येवरती. गोलंदाज पियुष धनवे तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. फलंदाज षटकार आपण पाहिला आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावा संख्येवरती. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. जेल होण्याची शक्यता. साहिल जाधव चेंडूच्या खाली आणि त्यानं जेलला कॅरी केलं. पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या अनुष्का 11 टीमला.
सौरभसाठी प्रत्येक चौकारासाठी किती 100 रुपयाचा कॅश प्राइज अतुल, षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेत. सौरभ हा नवीन फलंदाज, गोलंदाज तयार पियुष, स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु ते 8 या धावसंख्येवरती. बाला धनवे यांनी क्रिकेट काल गाजवला परंतु पियुष YG Remix. पहिला चेंडू या ठिकाणी बॉल मध्ये 34 धाव संख्येचे ते समीकरण आता बदलेल, जिथे आता येणारे 23 चेंडू शेवटचे निर्णायकारी शिल्लक आणि 34 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजांनी जर संघर्ष केला नाही या मॅच मध्ये तर पुन्हा एकदा खोत धाबा संघ कमबॅक करेल. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या पैकी अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल येतोय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज सौरभ, ज्यांना 4 चेंडू मध्ये केवळ एकच धाव संघासाठी जमवली आहे. फलंदाज हेमंत यांची विकेट जी प्राप्त केली ना तिथून चांगलं कमबॅक करतोय या मॅच मध्ये खोट डाबा 11 टीम. परंतु अनुष्का 11 टीम साठी हे अगदी सुखकर प्रवास आहे इथून पुढे धाबा जमवण्यासाठी. परंतु तो प्रवास जर खडतल करायचा असेल तर गोलंदाजी तिकट करावी लागेल. पंचांनी बोट उंच केलं आणि फलंदाज या चेंडूवरती बाद होतोय LBW स्वरूपात. संघर्ष करतो त्यांना कमबॅक करण्याची संधी निर्माण करून देतोय गोलंदाज अप्पी. हा गोलंदाज परंतु तू मैमाशी गपलत्ता 3 क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचवू शकले नाही. परंतु तिसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं आणि तदनंतर मिळतीये ती केवळ सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल
ते 10 या धावसंख्येवरती. जसा संघर्ष जुनेरा अनम 11 टीमनं केला होता कालच्या दिवसामध्ये, तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतोय तो खोट डाबा 11 संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, चांगली गोलंदाजी. समोरच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे आलेला हा विलोप. बदलेल. 16 धावा आहेत त्या धाव फलकावरती. या षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चेंडू जर निर्धाव आला तर पुढील षटकामध्ये देखील संघर्ष करेल गोलंदाज. आणि चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्क्वेअर लग सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार. हा 3 षटकानंतरच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या खोत डाबा 11 टीम. चला, जो कमिटीचा निर्णय असेल ना तो अंतिम निर्णय असेल. कमिटी जो निर्णय घेईल, खेळाडू कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. जरी पंचांना विचारला असेल तरी देखील गोलंदाजी मार्कवरती केतन तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. फरमाईश या ठिकाणी आमची पूर्ण करतायत. चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात. पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळेस अनुष्का 11 टीम कडून संकट मोचक ठरतोय फलंदाज समीर. तो चौकार आणि षटकार पाहायला मिळाला आणि याच षटकाराच्या बरोबरीने एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 30. फिनिश करेल असे संकेत दर्शवतोय फलंदाज समीर आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय फलंदाज बाला. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. आणि पुन्हा एकदा चांगला फटका येतोय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धाब्यांची.
केली होती. या अगोदर देखील स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवली होती. गोलंदाज तयार. बाटन बॉलचा चांगला संपर्क नाही झाला. एक धाव जरूर या अगोदरच्या चेंडूवरती मिळाली, परंतु हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय तो केतन. 8 डावींची अजूनही गरज आहे. 8 डाव संख्येची विजयासाठी अजूनही गरज. फटका बसला. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 8 डावींची. शेवटचे 12 चेंडू आणि 8 डाव संख्येची विजयासाठी गरज आहे. आला होता. आता केवळ 2 पराग शिंदे पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. मेडन षटक जर या ठिकाणी हाताळलं पियुषनं तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे पराग शिंदे यांच्याकडून. आणि ते मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळेल का? एक चांगला गोलंदाज आहे, जिगरबाज युवा खेळाडू आहे आणि क्रिकेट असेल. हा चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये आणि या एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 36 या धाबसंख्येवरती. 36 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 43चा पाठलाग करायचा होता. आता विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू देखील स्लोवर डिलिव्हर होतो. डॉट बॉल खेळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येईल. आता 7 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील या षटकातील 3 म्हणजे 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. समोर टाकलं होतं चेंडूला. चेंडूला तुम्ही शरीरापासून जेवढं दूर उठवणार तितक्या धावा तुम्ही या मैदानावरती वाचवू शकता. अगदी चेंडू बॅटवरती आला तर लिहिल्या सीमारेषा पार चेंडू जातोय. आता शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धावेंची. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज समीर मोठ्या फटक्याने या मॅच मध्ये फिनिश करणार MS धोनी स्टाईलनं की शेवटपर्यंत हा सामना पाहायला मिळेल. दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. शेवटचे आता 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 5 धावेची. 5 धावेंची अजूनही गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 7 चेंडू शिल्लक आहेत. शेवटपर्यंत हा सामना जरूर गेला कारण की आपण उल्लेख केलं होतं की जर अजून इथून पुढे जर एकात मोठे फटके आले असते प्रथम बॅटिंग करत असताना खोट डाबा 11 टीमकडून तर धाबेचं संरक्षण त्यांनी मॅच मध्ये केलं असतं. परंतु एक धाव जरूर येते. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि 4 धाबसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावेंचं संरक्षण या मॅच मध्ये केलं जाईल. एक वेगळं विक्रम या लीग मधील रचलं जाईल का? कारण की या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपण पाहिलं पहिलं अर्धशतक जरूर झलकावलं. रवींद्र या टीमनं स्वामी 11 टीमचा तो खेळाडू होता. त्यानं 12 बॉलमध्ये 51 धावांची एक स्फोटक इनिंग या स्पर्धेमध्ये साकार केली. त्यानंतर आपण मेडन षटक पहिलं पाहिलं तेजस गायकवाड
जो एक चांगला गोलंदाज आहे, तेच तरार गोलंदाज होता जुनेरा अनम 11 टीमचा, त्यांना पहिलं मेडन षटक टाकलं. हे बरेचसे विक्रम त्यानंतर देखील विक्रम घडले. कालच्या दिवसामध्ये अतुल धनवटे त्याने देखील 11 चेंडूमध्ये 39 धाबींची स्फोटक इनिंग साकार केली. 9 चेंडूमध्ये 39 धाबा जमवल्या होत्या कालच्या दिवसामध्ये ओमकार जिनगरे या फलंदाजानं. बाला धनवे यांनी 9 चेंडूमध्ये 36 धाबा याच मैदानावरती जमवल्या. म्हणजे बरेचसे विक्रम या मैदानावरती घडले. परंतु जर 6 चेंडूमध्ये 4 धाबींचं संरक्षण केलं ना, तर संपूर्ण स्पर्धेमधील मी तर म्हणे एक चांगला गोलंदाज म्हणून ठरेल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे परीक्षित. आता त्याची परीक्षा आहे या मॅच मध्ये. परीक्षित गोलंदाज, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळण्याची शक्यता आहे, परंतु एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. बाला ऑन स्ट्राईक वरती होता, त्यानं जाणलं की आता सिंगल डबलच्या साह्यानं ही मॅच आपल्या बाजूनं कशी घेता येईल, अनुष्का विलियम्स संघ कसा विजयाच्या समीप जाईल ते जाणण्यासाठी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावेला प्राधान्य दिलंय. आता शेवटचे 5 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम, म्हणजे 3 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय दीपकजी घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार परीक्षित. आणि पंचांकडे दात आणि पंचांनी बोट उंच केलं. फलंदाज बाला या ठिकाणी धावचीत स्वरूपात बाद होईल. या मॅच मध्ये परीक्षित या स्पर्धेमधील चांगलं षटक, या सामन्यामधील पहिलं षटक मी तर म्हणेन शेवटचं षटक चांगलं हाताळेल की त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग करेल. नवीन फलंदाज अजय जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे निर्णायकारक 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. परीक्षितनं या चेंडूला चांगल्या रीतीने हाताळलंय. अगदी मी तर म्हणेन स्टंपच्या वरून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. आता शेवटचे निर्णायकारक 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धाबेंची. मयूर पिसेकर यांच्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये नितू मालीनं 6 चेंडूमध्ये 1 धाबेचं संरक्षण कडाव टीमनं केलं होतं आणि तशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय परीक्षित गोलंदाज. आणि ज्यानं 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्ची केली, म्हणजे 6 मध्ये करायच्या होत्या 4. आता शेवटचे 3 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज आहे. परीक्षित या मॅच मध्ये तुझी परीक्षा आहे, जरूर आम्ही उल्लेख करतोय, परंतु जर 3 चेंडू तुने सुरळीतरित्या टाकले ना तर या स्पर्धेमधील चांगलं षटक हे तुझ्या नावावरती राहील. कारण की शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये 4 धावा वाचवणं कठीण असेल. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी गोलंदाजी अप्रतिम. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. शेवटचे आता 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज आहे. बरेचसे खेळाडू मी तर म्हणेन चांगले चांगले खेळाडू आता परीक्षितला बघतायत. या ठिकाणी अतुल धनवटे देखील बसलेत. त्यांना माहिती आहे की असे गोलंदाज जर तयार झाले तर पुढील येणारे मित्र म्हणजे भविष्य दहिवली गावासाठी चांगलं असेल. आणि चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू आणि खराब पैकी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला मित्र म्हणून पकडायचं होतं आणि फलंदाजाला बाद देखील करायचं होतं. आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं असेल
की फलंदाजाच्या चेंडू अंगाला लागल्यानंतर धाबा घेऊ शकत नाही का, परंतु धावताना जर चेंडू लागला तर तुम्ही धाबा घेऊ शकता, कारण की ती तुमची चुकी आहे, ती खेळाडूची चुकी नाहीये. आणि त्या कारणासाठी या 2 धाबा मिळतील. आता शेवटचा निर्णायकारक एक चेंडू आणि कंपल्सरी एका धाबीची गरज आहे. आदरणीय किशोरजी देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. इंग्लंड आणि त्यांच्या विरोधात आपण न्यूझीलंडचा सामना पाहिला होता. त्या सामन्यामध्ये देखील जो चौकार गेला ना, चौकार तो अगदी जिवारी लागला होता. त्या सामन्यामध्ये अतुल धनवटेंनी देखील तो सामना पाहिला असेल आणि मोक्याच्या क्षणाला तो चौकार एवढा जिवारी लागला की अगदी तो वर्ल्ड कप गमावा लागला. आणि त्यासाठी हे उल्लेख वारंवार आम्ही करतो, कारण की तुमची पैकी अचूक असणं फार गरजेचं आहे. यामध्ये जो यष्टीरक्षक होता त्यांनी चुकीची पैकी केली, त्याच्याच एंडला फलंदाज बाद होऊ शकला असता आणि त्याने चुकी केली. कारण क्रिकेट हा माइंडनं खेळला जाणारा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये माइंड जेवढं तुम्ही शांत ठेवाल, तेवढं तुम्ही मित्र कूल ठेवाल, तेवढं मित्र म्हणजे चांगला खेळ तुमच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण की MS धोनी सातत्यपूर्वक कोणतीही मॅच असो, अगदी तुम्हाला 60 बॉलमध्ये 50 धावा जरी करायच्या असल्या तरी त्या धावा करू दिल्या नव्हत्या इंडिया टीमनं प्रतिस्पर्धी मित्र म्हणजे साऊथ आफ्रिका सारख्या चांगल्या टीमला. हे क्रिकेटचं गणित आहे. आणि जर गोलंदाजानं जर ही मॅच जिंकून दिली तर अतुल धनवटे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. का पारितोषिक लावू नये? चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. क्षेत्ररक्षण तुमचं खराब झालंय, त्यासाठी मित्र म्हणेन मी गोलंदाजाला कधीच खराब म्हणणार नाही, कारण की चांगली गोलंदाजी त्यानं त्याच्या भात्यामधील 5 चेंडू अतुल दादा अगदी चांगले टाकले होते. केवळ त्यानं एकच धाव त्याच्या षटकामध्ये खर्ची केली होती, परंतु तदनंतर यष्टीरक्षकाची चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि तदनंतर शेवटचा स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा. सामना थांबणार कोणासाठीच नाही, आयोजक कठोर कारवाई करतील. शेवटचा एक चेंडू आणि एका धाव संख्येची गरज आहे. अजय डिफेन्सिव्ह स्ट्रोक केलेल की हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येईल. यष्टीरक्षकाकडे आता बऱ्याचशा जणांच्या नजरा असतील, कारण की रायगड ठाणा देखील आपण मॅच पाहिली होती. त्या मॅच मध्ये देखील हेच चित्र, एक चेंडू मध्ये एका धाव संख्येची गरज, गोलंदाज तयार. आणि हा सामना जिंकलाय तो खोट डाबा 11 टीमनं. परीक्षितसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या, परीक्षितसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेमधील मित्र म्हणजे एक फार चांगलं महत्वपूर्ण षटक जर कोणी हाताळलं असेल या प्रीमियर लीग मधील, तर रोहित पवार परीक्षित हा गोलंदाज आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या. आणि मॅन ऑफ द मॅचचं देखील परीक्षित ठरेल या मॅच मधील.